तर हॅलो गाईज, मी तुमचा लाडका सूर्यकांत जाधव. आज आपण आलो होतो JCBच्या काच बसवायला आलो होतो, आपल्या स्टेरिंग काढल्या साईडकडून डाव्या हाताचा. तर मी आता काच काढत आहे, तुम्ही चेक करा कसं काढत होतं वगैरे. असं मी हळूहळू काढत होतो. काच फुटला होता साहेबांचा काच. आणि आपल्याला साहेब एक आठवडा झालं बोलत होते की आमचा काच बसवायला या पाचवायला. आज त्यांचा मुहूर्त लागला. आम्ही 10 वाजता आलो तर रात्रीच्या, काय सांगायचं तुम्हाला. तर बघू शकता ही सिलिकॉन ट्यूब आहे. मी ते सिलिकॉन ट्यूब आपले काच बसवण्यासाठी लावत होतो. तर फोडली कशी ते चेक करा. आणि आमच्याकडे गन नव्हती सिलिकॉन लावण्यासाठी, तर मी मागून ते प्रेस करत होतो आणि त्यानं गम लावून आम्ही असं चिपकवत होतो. तर एवढं चिपकवता माझ्याकडून काय झालं, एकदमच ॲटोमॅटिकली वर सरकली आणि गनची पेस्ट बाहेर आली. तर हळूहळू मी तसंच तरी बी काम करत होतं, कारण पर्याय नव्हता आता केल्याशिवाय. तर एवढ्या संध्याकाळचं पण काय करू शकत नव्हतं ना आम्ही बाकी. तर तेवढ्या तिकडं सुशांत कादे आपल्याला काच आहे ना तो काढून देत होता. तो ग्लास वरती बसवण्यासाठी फाडून वगैरे देत होता. मी वरतीच थांबलो होतो. तर वरून हा शूट घेतला, तुम्ही चेक करू शकता. तर कसा वाटतो हा शूट मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर त्याने मला हा ग्लास वरती काढून दिला आणि तो आता आम्ही बसवाय घेतो आहे. तर संध्याकाळचे 10 वाजले होते, खूप लेट झालं होतं आम्ही बी. साहेब म्हणत होते की बरोबर आहे का नाही काच, नाही तर का चेंज करून आणायची. मी म्हटलं एवढं रातचं आता कुठं जात आहे चेंज करायला. तर घेतली काच वरती हातात आणि एकदम अशी नॉर्मली हळूहळू वरती आम्ही प्रेस करून बसवली. तर सावकाश काळजी घेऊन करावं लागतं हे काम. खूप रिस्की आहे. थोडा जरी टच लागला तरी फुटण्याची शक्यता राहते. तर एकदम हळूहळू आम्ही करत होतो काम. तर फायनली आमची ही काच वरती बसवली. त्याच्यानंतर आता ही कसं ओलली असते ना पेस्ट, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. तर ते गम वाळण्यासाठी आम्ही काय करायलो, चिकट टेप लावून त्याला पॅक करायला लागलो, कारण की पडू नये वगैरे. ह्याला सुकण्यासाठी यांनी 1-2 तास तरी मिनिमम लागतात. तरी बी साहेब म्हणले की मी सकाळपर्यंत ठेवतो, प्रॉपरपणे फिट होऊन जाईल. आम्ही म्हटलं ओके सर, थँक्यू एवढे दिवस थांबल्याबद्दल आमच्यासाठी आणि काम करून घेण्याबद्दल. तर थँक्यू, धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाग्रामवरच्या पेजला फॉलो करा, लाईक